माझी आणि ताईची मारामारी होते. मी म्हणते तिला डुक्कर, ती माकड मला म्हणते. नमस्कार नमस्कार नमस्कार. अळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत. हे लिकेबल्स आमच्या फ्रीजमध्ये आहेत, पण एरवी सार्थक मागतो म्हणून आणि सोनिया ओरडते म्हणून खाता येत नाही. आज मैदान मोकळं आहे, सोनिया बाहेर गेले आणि सार्थक खेळायला गेलाय. आता मला चॉकलेट खाण्यापासून कोण अडवणार आहे? अरे बापरे, नेमका आलंच पाहिजे कोणीतरी. काय माहिती कोण आला आता. सिरियल मधली एंट्री असल्यासारखी घेतली अगदी तू. नाही का? ये एवढे का हसताय? काय संकटाला हसत हसत सामोरं जावं असं म्हणतात. मी संकट आहे? गंमत करते ग, गंमत करते. असं काय करते? हे बघ, तू घरात नव्हती, सार्थक पण घरात नाही. घर असं खायला उठलं होतं मला. कुठे गेली होतीस? कुठे? मी किती पार्टीला. किती पार्ट्या करतेस तू? आणि तिकडे की नाही, हं? मला असं कसं कसं व्हायला लागलं. कसं कसं व्हायला लागलं? कसं कसं तेच विचारते. कसं कसं व्हायला लागलं? तेच सांगतेय, कसं कसं व्हायला लागलं. अच्छा, म्हणजे कसं नुसतं व्हायला लागलं असं म्हणायचंय तुला? वडेवर. हा, मग काय झालं? काय? मला वाटतं माझा बीपी वाढलाय. बरोबर बरोबर आहे. तुझा बावळटपणा वाढलाच असणार. काय झालंय तुमच्या जोक्स ना? काय नाही झालं ग, माझे जोक्स हत्ती सार्थक वर जात आहेत सगळे. काय बरं आता ठीक आहेस ना? चल. सार्थक कुठे आहे? अथर्वच्या घरी गेलाय. कशाला जायचं दुसऱ्यांच्या घरी? चांगलं बसावं ना घरी आपल्या. आता कोण आलं बघते मी. काय रे, तू इकडे आलायस? मग सार्थक कुठे? सार्थक माझ्या खाली नाही आहे. तुझ्या घरी नाहीये सार्थक? मग गेला कुठे? तो चैत्याच्या खाली असेल. चैत्याच्या घरी असेल. बर 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 बर. काय माहिती. बरं, ठीक आहे. अहो, तुम्हाला काही खायला आणू का? भूक लागली आहे. मनातलं ओळखलंस ग. भयंकर भूक लागली, भयंकर भूक लागली. काहीतरी फर्स्ट क्लास खायला कर. थालीपीठ वगैरे असं. थालीपीठ असं मस्तपैकी थालीपीठ आणि त्याच्यावर घरातले असा लोण्याचा गोळा. तू पण ये, डाएट बीट झालं खड्ड्यात आपण एकत्र खाऊ मस्तपैकी. एकत्र खाऊ आणि असे असं. काकी, मी पण थोडा वेळ ते थांबू? नाही, थांबायला हरकत नाही, पण तू थांबून करणार काय? तुझा मित्रही इथे नाहीये, तू काय करणार थांबून? माझ्या घरी कोण नसतं ना, म्हणून मी तुमच्याकडेच बघेल. काय? आमच्याकडे आम्हाला बघून काय करणार? आम्ही काय कार्टून थोडी आहोत, नाही का? मी माझ्या जुना बाबाला पण मिस करतो ना. अरे पण तुझे नवीन बाबाही चांगले आहेत की. म्हणजे ते तुला मोटारमधनं फिरायला घेऊन गेले होते, पाहिलं मी परवा. कोण तुम्हाला म्हणला की तुम्हाला सार्थकच्या ऐवजी बेडल मुलगा देतो, तर चालेल का? अजिबात नाही. नाही नाही नाही. मला बेडल बाबा मिळाले म्हणून मी आधीच्या बाबांना कसं विसरू? खरंय. काय माहितीये का बाळा, आई बाबा पाखरांसारखे त्यांचं आभाळ शोधतायत आणि पोरं घरट्यात त्यांची वाट पाहतात. पण घरटं बांधण्यासाठी पाखरांना काय कष्ट पडतात हे या फुलपाखरांना कसं काय कळणार? दोघही आपल्या जागी बरोबरच आहेत. अथर्व, बस तू इथे. थालीपीठ खाशील ना? राधिका मसाल्यांचा आहे ना? हा, राधिका मसाल्यांचा आहे. आलेच मी. अरे आता कोण आलं? आता कोण? सार्थक आला असेल बहुतेक. तू बस आता येईलच सार्थक. अरे काय? अरे चैत्या पण इथे? हो. मग सार्थक आहे कुठे?
सार्थक माऊ सोबत खेळून राहिला ना. हा माऊ सोबत खेळून राहिला ना. सार्थकची लक्षणं ठीक दिसत नाहीये. इथे 2-2 मित्र त्याची वाट बघतात आणि तो मैत्रिणी बरोबर खेळतोय. चल ना वा, काय करून राहिला. थालपीठ खाला नाही. मला बी भूक लागून राहिली ना. अरे मला पण भूक लागून, पण तुझी आई घरीच असते ना. माझी आई घरी असते पण मला नाही जायचं. ते मला लय मारते आणि तेल बी नाही लावून देत. मी इथंच लपून बसतो, मग ते येईल मला शोधत शोधत. अरे बाळा, असं करत नाही. आई बाबा आहेत की नाही. आई बाबा आपल्याला कधी कधी ओरडतात, रागावतात, पण म्हणून घर सोडून जायचं असतं का. नाही ना. हे बघ, आई बाबा तुम्हाला केव्हा ओरडतात सांग बघू. तुम्ही चुका करता तेव्हाच ओरडतात की नाही. नाहीतर तुमचे लाड करतात की नाही. करतात ना मग. आणि तुला सांगू का, तुम्ही असे रागावलात, घर सोडून गेलात ना की आई बाबांना करमत नाही. अरे त्यांच्या घशाखाली घास सुद्धा उतरत नाही. असं नाही करायचं. हा सोनिया, मला ही पोरच जाम डेंजरस वाटायला लागलेत. यांच्या समोर आपला सार्थक साधा आणि सरळ आहे असं वाटायला लागलंय. हो ना. मग जा आणि त्याला घेऊन या. कुठे गेलाय काहीच माहित नाही. नाही सकाळी तो नाही, खरं तर ती सवय तुमच्याकडूनच लागलीये. नख खात होतात म्हणून तुम्ही त्याला एवढं ओरडलात. आता खार खाऊन कुठं गेलाय काही माहित नाही. शोधा बघू त्याला. हो हो, जातो जातो जातो, शोधायला जातो. अरे हे बघा आले. हे बघा. आओ पप्पा, ही बघा माऊ. हो. हिला जादू येते. काय. ए सार्थक, मी तुला सांगितलं ना कोणाला सांगू नकोस. अरे बाई, मम्मी पप्पाच आहेत. मी ना सगळे सिक्रेट सांगतो. व्हेरी गुड. माऊ, काय ग तुला जादू येते ना. सांग ना, काय जादू करणार आहेस. नाही, माझ्या जादूचा असर हळूहळू होतो. पण जादू काय करणार आहेस आणि कोणावर करणार आहेस. सगळ्या आई बाबांवर. सगळे आई बाबांवर. काय पोरं आहेत का भूत आहे ती. पण काय करणार आहेस. घाबरू नका. मी खूप विचार केलाय. काही आई बाबांना इतकी कामं असतात की त्यांना मुलांकडे लक्षच देता येत नाही. काही आई बाबा खूप भांडतात, त्यामुळे मुलं डिस्टर्ब होतात. काही आई बाबा त्यांना सगळं आणून देतात, कपडे, खाऊ, खेळणी, पण त्यांच्याबरोबर मुलांसारखं वागत नाहीत. त्यांच्या आवडीचे कार्टून्स बघत नाहीत आणि त्यांच्या शाळेबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना काहीच विचारत नाहीत. पण मी तुम्हाला सोडून बाकी सगळ्या आई बाबांवर जादू करणार आहे. कारण मी तुमच्यावर जादू नाही केली तर बाकी सगळे आई बाबा तुमच्यासारखे होतील. कारण सार्थकसाठी जे बेस्ट आहे तेच तुम्ही करता. वा, म्हणजे इवल्याच्या खारीच्या पाठीवर रामाची 4 बोटं उमटाविना तसा आनंद उमटतो मुलांच्या मनावर जेव्हा आपण त्यांना वेळ देतो. शेवटी मुलांना हवं काय असतं, आपण हवे असतो, बाकी काहीच नको असतं. आणि मुलं जबाबदारी असली तरी ओझं नसतात, किंबहुना नसावीतच. आत्ता त्यांना तुम्ही हव्या तोवरच वेळ द्या. एकदा का ते मोठे झाले की तुम्हाला ते हवे असतील पण त्यांच्याकडे तुमच्यासाठी वेळ नसेल. त्यांचं जग बदलायच्या आतच मुलांना जाणीव करून द्या की तुमचं जग म्हणजे तुमची मुलंच आहेत. नाही मग बघा, त्यांना मुलं झाली ना तरी ते तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. पण सोनिया, आज आपल्याकडे येणाऱ्या सेलिब्रिटी पाहुण्यांचं स्वागत करायची प्रथा आपल्याला बदलावी लागेल. कारण सेलिब्रिटी पाहुणे ऑलरेडी जे आलेले आहेत, तेव्हा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अथर्व, चैत्या आणि माऊचं. आपली परंपरा. हो हो, मी आलेच. हा, आरतीचं ताट घेऊन. अरे पण तुम्हाला ओवाळायच्या आधी तुमचं नाव आम्हाला माहीतच नाहीये. कारण आम्ही तुम्हाला तुमच्या सिरियल मधल्या आणि पिक्चर मधल्या नावाने ओळखतो. पण तुमचं नाव ओळखण्यासाठी किंवा तुमचं नाव विचारण्यासाठी तुम्ही तुमच्या आई बाबांना इथे बोलवा ना. आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. प्लीज त्यांना घेऊन या. जा लवकर घेऊन या. आपण स्वागत करूया अर्चना आणि गणेश पोकळे. नमस्कार.
सुनीता आणि योगेश देवगिरी या आणि माधवी आणि केदार पटवर्धन यांचं. काय आहे, तू ऍक्टर आहेस ना, ते बिचारे नवीन आले आहेत म्हणून तू अगदी मधनं घुसून आली. ते बघ कसे मागणं आले व्यवस्थित. चला आता यांचं स्वागत करायला पाहिजे. हो हो मी आलेच. हा तर बघ घेऊन या. काय आमच्याकडे पद्धत आहे, आम्ही आलेल्या पाहुण्यांचं ओवाळून स्वागत करतो, त्यांचं औक्षण करतो आणि मग एपिसोडला सुरुवात करतो. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बहीण ताई वगैरे असं काहीतरी म्हणायला लागेल. काय आहे, हिचं नाव आहे सोनिया आणि हे जे सामान आहे ना किंवा ताट आहे ना ते तिने माहेरनं आणलंय. ते प्रत्येकाला कळावं लागतं, त्यामुळे आम्हाला गाणं म्हणावंच लागतं. काय हो तुम्ही सारखं तेच तेच गाणं म्हणत असता. आपली परंपरा आहे ना म्हणून म्हणावं लागतं. वेगळं म्हणत जा की गाणं. ठीक आहे, तू म्हणशील तसं. काय आहे, आपल्याकडे इतके स्पेशल पाहुणे आले आहेत तेव्हा त्या स्पेशल पाहुण्यांसाठी एक स्पेशल गाणं म्हणून तुमचं स्वागत करतो आणि मग गप्पा मारूया आपण. बडबड बडबड मुले ही करती चुळबुळ चुळबुळ चालूच यांची, पण कॅमेरा होता चालू वेगळीच ही होऊन जाती. ऍक्टर झाली सारी, ऍक्टर झाली सारी, पोर ही फार हुशार निघाली. बडबड बडबड मुले ही करती. वा 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 वा. प्लीज बी कम्फर्टेबल. तुमचं घर आहे असं समजा. हो आणि तुम्ही सगळी इथेच राहा. हळूहळू हळूहळू या. आज अगदी बरोबर म्हणालास. बाकी अदरवाईज तू आमच्या पाहुण्यांना टिकून देत नाहीस. चला चला आता गप्पांना सुरुवात करायच्या आधी या छोट्या पाहुण्यांसाठी आपण एक स्पेशल मजा करणार आहोत. काय होतं, आपलं पोर जेव्हा जगात येतं तेव्हा आपण आवडीने त्याचं बारसं करतो, त्याला नाव ठेवतो. नंतर लोक त्यांना नावं ठेवतातच, पण आपण नाव ठेवतो ते आपल्यासाठी महत्वाचं असतं. पण गंमत अशी आहे की या मुलांच्या कुठे लक्षात आहे त्यांचं बारसं झालेलं, तेव्हा त्यांचं पुन्हा एकदा बारसं आपण इथे करणार आहोत. त्या मुलांना पीठ लावा, पाहिजे तर पावडर लावा, छान नटवा, पाळण्यात घाला. त्यांचं नाव बारशाला त्यांच्या कानात जसं नाव सांगितलं होतं तसं पुन्हा एकदा त्यांचं नाव सांगा आणि मग पुढे आपण गप्पांना सुरुवात करूया. तेव्हा रडली होतीस का ग माऊ? हो तेव्हा रडत होतीस ना. या इकडे या. मैथिली. मैथिली. आता बस आता बस. बाळाने बरं का टोपीतून असा कान काढला आणि दिला. हा मी कान असं ऐकलं, म्हणजे नाव स्वतःच ऐकलं. बरोबर आहे ना. मैथिली हे सीतेचं नाव आहे आणि त्यामुळे सीता हे कॅरेक्टर मला स्वतःला फार आवडतं, त्यामुळे हिचं नाव मैथिली असावं असं मला वाटलं, म्हणून मी हिचं नाव मैथिली ठेवलं. आणि सीतेसारखा ती पुढे जाऊन पराक्रम करणार आहे हे आता आपल्याला दिसतच आहे. थँक्यू. वा वा वा. नाव सांगा आम्हाला त्याचं. आर्यन. 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 आर्यन नाव का ठेवलं? असं काय असं नाही, ते नावरुसीवरून ते ए आलेलं म्हणून आर्यन ठेवलं. पण मग या नावाचा अर्थ काय? आर्यन म्हणजे लोह पुरुष. लोह पुरुष. बरोबर. अभिनंदन आर्यन. चला आता उठे झाले, चला मजा झाली आता. श्रीनिवास. श्रीनिवास. वा वा वा. बरं वाटतं झोपून त्याला ना. सगळी मुलं उठायची घाई करतात, हा मस्तपैकी झोपलाय. श्रीनिवास नाव ठेवण्याचं काही कारण? ऍक्च्युली त्याचं नाव आमच्या गुरुंनी जितेंद्रनाथ महाराज त्यांनी त्याचं नाव ठेवलं. अच्छा. त्यांचा आशीर्वाद म्हणून. त्यांचा आशीर्वाद म्हणून श्रीनिवास हे नाव ठेवलं. वा. आणि तो आशीर्वाद चमत्कार करतोय पुढे. या बसा. चला आता आम्हाला मुलांची नावं कळली आहेत, पण ही संधी मुलांना पण मिळायला हवी की नाही? खरंय. म्हणजे मुलांचं बारसं त्यांनी बघितलं नव्हतं, आज त्यांना बघायला मिळालं.
आणि आईबाबांचं बारसंही मुलांनी बघितलेलं नव्हतं ना. हो, आई बाबांचं बारसं करायचंय का? हा हो मग चला सुरुवात करूया. हे बारसं म्हणजे पाळण्यात नाही ठेवायचं त्याला. त्याला मजा आली. हो हो हो. म्हणजे तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं आत्ता जे नाव आहे त्याच्याहून वेगळं काही नाव ठेवायचं असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगायचं आणि त्याचं कारण सांगायचं बरं का. चला मग सुरुवात करूया. आई माधुरी दीक्षित, कारण मला माधुरी दीक्षित जाम आवडते. तिचा डान्स, तिची ॲक्टिंग सगळंच आवडतं. बाबा ऑलराऊंडर, कारण जे काही माझं आवडतं ते सगळं तो करून देतो. वह्या कंप्लीट नसतील तो कंप्लीट करून देईल. तो सगळं करून देतो, त्यामुळे तो ऑलराऊंडर. नाटकाच्या प्रयोगाला सोडायला येतो, किती रात्री वाजले तरी तो घ्यायला येतो. सगळं बाबा करतो, त्यामुळे ऑलराऊंडर. व्हेरी गुड. वा वा वा. श्रीनिवास, काय ठेवशील आई आणि बाबांचं नाव? मला तर आईचं नाव अपू ठेवायला आवडेल. अप्पू. का रे? याचे 2 रिझन आहे. पहिलं की अवरून आई होता आणि पवरून पप्पा. आणि वा. बोलायलाही ते छान वाटतं आणि मजा येतं. मजा येते. आणि बाबांचं? सो क्यूट. बाबाचं काय ठेवायचं? मला माहिती. तुला विचार करायला वेळ हवाय का? नाही तू वेळ घेऊ शकतो. हे बघ, त्यांनी तुझं नाव विचार करून ठेवलंय की नाही, मग तूही विचार करायला वेळ घेऊ शकतोस. तोपर्यंत बाळा तू सांगू शकतोस त्याचं ना. ठरलंय, त्याचं ठरलंय. महालक्ष्मी. महालक्ष्मी. का पण रे? महालक्ष्मी मला बोलायला आवडतं. तुला महालक्ष्मी बोलायला आवडतं म्हणून. आणि बाबांचं नाव काय ठेवशील? ते आता म्हणतो नाही माहिती. हा? नाही माहिती. नाही माहिती. नाही माहिती असं नाव नाही ठेवू शकत नाही आपण. माहित बाबा. त्यामुळे नाव ठेवायला लागतं काहीतरी. नंतर सांगतो. बरं नंतर सांग. तोपर्यंत आठवलं तुला श्रीनिवासचं काही? ठरलंय. काय काय? मला पप्पाचं नाव विनायक ठेवायला आवडेल. विनायक. का बरं? याचे पण 2 रिझन आहेत. पप्पाचं नाव तसं गणेश आहे, तर गणेशचं पण दुसरं नाव विनायक होतं. आणि विनायक म्हणजे थोडंसं मस्तीखोर वाटतं आणि पप्पा पण थोडेसे मस्तीखोर आहेत. बाल गणेश आहेत ना, ते बाल विनायक केलंय त्याने. खरं तर आता मस्तीखोर वगैरे म्हणजे रणवीर सिंग नाव ठेवायला पाहिजे. मला लक्षात आला. काय? आलिया. आर्य. अरे याचं आहे ना आता आर्य. नाही तुझंच नाव आर्यन आहे ना. माझं आलियन नाही. अच्छा आर्यन नाही. तिचा आता बाबाचं फक्त नुसतं आर्य. आर्य. का तुला आवडतं म्हणून? नाही, आलिया ए मॅच होतं. ए मॅच होतो. तुमची मुलं उत्तम काम करतायत. त्यांनी चांगलं चांगलं काम केलेलं आम्हीही बघितलंय, तुम्ही बघितलं असेलच. पण आपण नेहमी म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, की पुढे जाऊन नाटकात किंवा सिनेमात काम करू शकेल. असं तुम्हाला केव्हा वाटलं? तो म्हणजे अगोदरपासूनच हे आहे, चंचल आहे खूप. म्हणजे चंचल माणसं नाटकात जातात. नाही असं नाही. जरा मुलगा चंचल दिसला की जा तू नाटकात किंवा जा सिनेमात काम कर. अहो तसं नाही होत. त्यांनी इतकं अप्रतिम काम केलंय. ते काम कसं केलं त्यांनी? म्हणजे ते काम तो करू शकेल असं कसं वाटलं? म्हणजे असं माहितच नव्हतं करेल म्हणून, हा. पण त्यांनी केलं ते. पण ते पहिलंच काम होतं त्याचं. पहिलं काम. त्या आधी कधी काम केलं नव्हतं. नाही कधीच नाही. ऑडिशन नाही, काही नाही. आणि क्लास वगैरे काहीच नाही त्याला. सर्व नॅचरल. पहिला शॉट कुठला केला होता रे? आठवते नाळ मधला? काय केलं होतं सगळ्यात पहिला पहिले scene? मी म्हणजे काय असतं की सकाळी सकाळी होतं ना, हा. तर सकाळी सकाळी आणि तिकडचं तेव्हा हिवाळा होता, तर तेव्हा थंडीच्या पाण्यातलं सगळ्यात पहिले सीन घेतलेला त्यांनी. थंडीच्या ह्याच्यातले म्हणजे जाम थंडी असणार. हो. आणि तुला तर नुसतं बनियनवर फिरायचं होतं इकडे तिकडे. बन्यानी नव्हती तेव्हा. हा बनियन पण नव्हती तेव्हा. काय त्याच्यात त्या गाण्यात तू घरातनं इकडनं धावत तिकडनं धावत आईच्या पाठोपाठ धावत इतकं सगळं केलंय. एक थोडं वेळ गाणं लावा ना ते. जरा तू आम्हाला एकदा करून तरी दाखव काय काय केलंयस गाण्यात थोडं. आई हा जेव काय खेळले? नाही जाऊ दे ना. नाही म्हटलं ना. तुझं सगळं काम नाही ऐकत काय? आज रविवार असतंय. अभ्यास नाही एकदम. येतो ना थोड्या वेळानं. जाऊ दे ना. नाही. जाऊ दे ना. फटके देऊ तुला? नाही, याला फटके नाही देऊ शकत. याला फक्त पापी देऊ शकतो. आर्यन करू शकेल असं कधी वाटलं तुम्हाला? आर्यन 4 वर्षापर्यंत तो बोलत नव्हता खरं तर हळूहळू बोलायला लागला. तर मग झी मराठीसाठी मग नवऱ्याच्या बायकोसाठी त्याला बोलवलेलं ते ऑडिशन. काय मग ते सुपर हिटच सिरियल आहे, त्याचा काही प्रश्नच येत नाही.
म्हणजे तो हळूहळू करत करत शिकत गेला आणि मग करतो आता छान. पण मग शाळेतल्या मुलांचं वगैरे मित्रांचं वगैरे काय असतं? काय तो बॉस आहे. बॉस आहे म्हणजे तो सगळ्यांना शिकवतो का काय करायचं? म्हणजे बसमध्ये एंट्री करतो तसे आर्यन बॉस ही तुमची सीट. अरे वा, बॉस आपने आपकी सीट छोड़ दी थी, आपकी सीट ले लो बॉस. ही काम करेल असं कधी वाटलं तुम्हाला? साधारण 4 वर्षाची असेल ही, तेव्हा आरशासमोर उभं राहून नृत्य करायची. बर. म्हणजे मोबाईलवर गाणं लावून आणि आम्ही गपचूप बघत असायचो की ती काय करते आणि ते कुठेतरी तालबद्ध असायचं. पहिल्यांदा तिने जे नृत्य स्पर्धेत जो भाग घेतला होता त्याच्यात तिला पहिल्या नृत्याच्या वेळेस रनरअप मिळालं. बर. आणि म्हणजे मला सांगायला छान वाटेल की त्यावेळेस परीक्षक ज्या होत्या त्या सोनियाताई परचुरे होत्या. मला या आयुष्यभर रनर्स अपच मिळाला. त्या कायम विनर आहेत आणि मी रनर अप आहे तशी तू म्हणतेस. मला आश्चर्य वाटतं, एक ती सिरियल करत होती, ती राहायची डोंबिवलीला तेव्हा, आणि सिरियलचं शूटिंग असायचं मडला. ते तुम्ही जरा रुटीन सांगा ना तिचं. आम्ही तेव्हा 5 वाजता डोंबिवली स्टेशनवर असायचो 5 आणि वाजता डोंबिवली स्टेशनवर. हो. म्हणजे उठायची 4:30 वगैरे. येस. हां. आणि जवळजवळ रात्री 12 वाजता वगैरे आम्ही शूटून परत आलेलो असायचो. तरी सुद्धा ती विना तक्रार पहाटे उठून तयार होऊन आम्ही म्हणजे 12 ते 4:30 हा वेळ फक्त ती घरात असायची. येस तेवढाच 3 ते 4 तास झोप. आणि एरवी ती दिवसभर सेटवर शूटसाठी म्हणून असायची, तिथेच अभ्यास करायची आणि जे काय असेल ते तिथेच असायचं. पण कधीही तिने तक्रार केली नाही, कारण याचं कारण एकच की आवड. नाही, मग तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. तिच्या आवडीच्या क्षेत्रात ती काम करत होती. हो. तिचं आवडतं काम ती करत होती. हो, त्यामुळे हो. तिची काही तक्रारच नव्हती. हो. मैथिलीचा डान्स होऊन जाऊ दे ना, मग पुढे आपण गप्पा मारू. कुठल्या गाण्यावर डान्स करणार? नटरंग. वा वा वा. तू दिल्लीला गेलास नॅशनल अवॉर्ड घ्यायला, आणि कुठे राष्ट्रपती भवन ना का कुठे विज्ञान भवन, कुठे झालं? विज्ञान भवन. तेव्हा काय वाटलं रे? काय 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 तयारी करून गेला होतास? काय काय झालं सांग ना आम्हाला स्टोरी. उपराष्ट्रपतींनी मला तिकडे मला दिलं आणि कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि मला विचारलं तू कुठला आहे, आप कहाँ से हो? तर मी सांगितलं विदर्भ से. त्यांनी म्हटलं बापरे इतने दूर से आए क्या? म्हणजे त्यांना पण वाटलं असेल की किती दुरून आला किती आणि दुरून विमानाहून एवढा प्रयत्न करून आला आमचा मुलगा अवॉर्ड घ्यायला. आणि मग अवॉर्ड घेऊन परत नागपूरला आलास तेव्हा? घरी म्हणजे पहिलेसारखंच झालं की खूप सारे न्यूज चॅनलवाले आले, फोटोवाले आले. म्हणजे कसं व्हायचं की खाली असतं ना आम्ही, तर आम्हाला म्हणजे मम्मी पप्पा असतात ना, त्यांना राहायला जागा नव्हती अंदर, इतकं बापरे. फुल भरलेलं. तिने एवढा तुमच्यासमोर डान्स करून दाखवला, तर तुम्हाला पण डान्स करायला पाहिजे ना काहीतरी. डान्स नाही येत, हे असं नाही काय, डान्स आम्हाला पण येत नाही, मग आम्ही करतो की, असं नाही करायचं. थोडा वेळ ड्रॉइंग करेल. ड्रॉइंग कर. मग किती गोड गोड गोड, झाडावर झूज झूज झूज, वा. काडीवर मुगड्याची सर्कस गोल गोल गोल, गोल जाऊन चाकोय गोल 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 गोल, ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर दूर दूर, कागदाचं विमान उडतंय भूर भूर भूर, आई
आई मला खेळायला जायचे जाऊ दे नवा, नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे नवा, माझा सगळा अभ्यास झाला जाऊ दे नवा, मी तुझं सगळं काम ऐकतो जाऊ दे नवा. थँक्यू. अरे थँक्यू 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 थँक्यू. आता आपल्याकडे गेस्ट आले तेवढे त्यांचे आई वडील आहेत, त्यांच्याबरोबर काहीतरी आपण गेम्स तर खेळले पाहिजेत. एक गेम खेळूया ना जरा, तुम्हाला पण गंमत येईल. गाढवाला शेपूट आपण नेहमी लावतो, तोच गेम खेळायचा आहे. फक्त यावेळेला शेपूट तुला नाही लावायचं आहे, शेपूट लावायचं आहे आईनी, आणि तुम्ही तिला गाईड. ईशान्येकडे इकडे इकडे राईट लेफ्ट सांग. हे राईट नाही लेफ्ट सांग. तुम्हाला वायव्येकडे जायचंय, वायव्येकडे. तिकडे थोडीशी तुम्हाला या बाजूला जायचं, त्या बाजूला. समोर जा, थोडीशी समोर. पूर्वेला जायचं, पूर्वेला, पश्चिमेला. अजून थोडीशी लेफ्टला. हा बरोबर आहे. व्हेरी गुड. खूपच छान. मस्त मस्त. असा हात लावून सांगतो काय, डाव्या हातात हात लावून राईट सांगतो. या आपण वायव्येकडे जाऊया, तिकडे खूप छान हवा आहे आज. काय म्हणता, या इकडे या, असे या माझ्या बरोबर. तुझ्या राईट
जाऊ दे सरळ. आता अजून उजवीकडे, अजून उजवीकडे. थांब थांब, घाई करू नको. उजवीकडे जा, उजवीकडे. थांब थांब, घाई. हा बरोबर. अजून वर, अजून वर. आता डावीकडे. आबाज, फर्स्ट क्लास. डॉंकी खुश हुआ. आतमध्ये चला आलं बघा. गाढवाच्या जीवाचं सार्थक झालं. तिन्ही ठिकाणी शेपट्या व्यवस्थित लागल्या त्याला. नाही, याच्यावर हे लक्षात येतं की आई वडील मुलांना इतके चांगले संस्कार देतात की ज्यावेळी आपली मुलं ही आपल्याला डिरेक्शन दाखवतात तेव्हा ते चुकत नाहीत, कारण खरी आणि सुरुवात यापुढे तुम्ही कधी केली. गाढवच म्हणणार नाही. क्या बात आहे. बरं श्रीनिवास, मराठी गाणं तर तू छान म्हणतोस, पण मला असं कळलंय की तुला आणखीन वेगळ्या भाषेतली गाणी सुद्धा येतात. गाणी म्हणजे मी एक तेलुगू मूवी मध्ये काम केलंय. हा तुला येतं तेलुगू बोलतात? हो, थोडं येतं. हो वा, म्हणून दाखव ना गाणं त्यातलं. म्हणून दाखव ना. त्यातला एक डायलॉग. हा అమ్మా రాత్రి సూర్య ఎక్కడికి వెళ్ళాడు పగలు చుక్కులు ఎట్టుపోయాయి. म्हणजे काय पागलेट्टू एवढं कळलं मला. पागलेट्टू म्हणजे वेडा आहेस का? असं नाही ना? नाही. मग काय अर्थ त्याचा? म्हणजे सकाळची चांदण्या कुठे जातात आणि रात्रीचा सूर्य कुठे जातो. मला सांग, आई बाबांचं भांडण होतं कधी? होतं, पण त्यांचं तसं नसतं की म्हणजे असं 15-20 मिनिटं भांडतात आणि मग नंतर डबल फ्रेंड होऊन जातात डबल फ्रेंड होऊन जातात? कोणाचे? एकमेकाचे. अरे बापरे. वा, हे बरं आहे आपलं. आधी भांडायचं आणि मग डबल फ्रेंड होऊन जायचं. आणि नाळच्या शूटिंगच्या वेळेला बैलाचं काय झालं होतं रे? बैलाचं म्हणजे आता काय झालं ती हा आम्ही पाणी भरतो त्याच्यात, तर पाणी खूप झालेलं. मला थोडंफार माहिती होतं की बैलांना कसं थांबवायचं. तर म्हणजे एकदम पाणी खूप झालं आणि सगळे तिथे होते, मीच फक्त त्या बैलबंडीवर एक होतो आणि पाण्याच्या मध्ये होतं. आणि नंतर सगळे तिकडे गेले, पाणी जास्त झालं तर ते बैल समोर चालायला लागले आणि खूप म्हणजे पाण्यावर होतं म्हणून ते असे जात होते. तर एकदम घेतलं आणि मी मग त्यांना थांबवलं. तर खूप जणांनी हे केलं की तू कसं थांबवलंस, काय केलंस? मलाही नाही माहिती, मी असं केलं आणि पकडलेलं, थांबले ते. मग वा, त्या बैलांना पण कळलं आपण शहाण्या मुलाचं ऐकलं पाहिजे. पण मला एक सांग, मी तर खूप काहीतरी ऐकलंय तुझ्याबद्दल. तू असे खाऊचे मिळालेले पैसे किंवा समजा आईकडनं पैसे मागितलेस त्याचं काय करतोस काय तू? तू पुठ्ठे बिठ्ठे आणतोस असं मी ऐकलंय आणि काय काहीतरी करतोस असं ऐकलंय. हो, काय करतोस? मग ते सांग ना मला, काय करतोस ते? घर बनवतो, पिकी बँक. काय बनवतोस तेच सांग ना. घर कोणासाठी? कॅट्स. हा, कॅट्स. कॅट्स. मोठा डब्बा बनवतो, लूफला मी कालबट कापून असं जातो ट्रायंगल फॉर्मेशन मध्ये. मग असं कापतो दरवाजासाठी आणि विंडोजसाठी असं करतो. मग असे तू किती कॅट हाऊसेस बनवलेत? 2 मध्ये पण मोठे. 2 मोठे ज्याच्यात 13 कॅट्स. त्यामध्ये येतात, ते लहान आहे ना आतापर्यंत. पण ही आयडिया तुला कुठून आली? म्हणजे तू स्वतः बनवलेस की तुला कोणी सांगितलं की कॅट हाऊस बनव मी म्हणून? आणि माझा फ्रेंड मला हेल्प करतो. अच्छा, तुझा फ्रेंड तुला हेल्प करतो. मैथिली, तू पिप्सी पिक्चर मध्ये काम केलंयस ना? कसा होता का तुझा अनुभव? म्हणजे तुला स्टेट अवॉर्ड मिळालाय बरं का हिला. आणि मग ते काय विहिरीत उतरली होतीस, ते काय सीन होता ग? मी खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. खूप रात्र झालेली आणि विहिरीतला सीन होता. तिकडे एक विहीर होती. हा, तर त्या विहिरीत मला खालती उतरायचं होतं आणि अरे बापरे, आणि रात्रीचं झुरळ, scene. उंदीर, खेकडे दिसत होते, असे साप वगैरे होते. मी रडत होते आणि मी उतरत होते आणि ते जे काही ती बादली जी खरी पडलेली ती खरेच ते आत जाऊन थांबली. तुला काय करायचं आतमध्ये जाऊन? ते पाणी भरून ठेवायचं होतं. असं मासा शोधायचा होता. मासा शोधण्यासाठी ते असं पाणी भरून ठेवायचं होतं. आणि तू केलं? जाता जाता धपकन माझा पाय अडकला आणि मला असं वाटलं कोणीतरी येऊन चावून गेलं. जाम भीती वाटत. आणि तू एकटी उतरली होतीस त्या विहिरीत? आतमध्ये खाली कोणी नव्हतं? नाही. अरे डेंजरस आहेस तू म्हणजे. पण तू सीन कम्प्लीट केलास, म्हणजे घाबरत केला, पण काम जे करायला घेतलेलंस ते पूर्ण केलंस. वा वा, यासाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताची गाडी होती परत यायची.
आणि त्यामुळे तो जर होणं आवश्यक होतं. तो सीन झाला नसता तर अजून एक दिवस एक्सटेंड झाला तर होता. तिला विहिरीतून बाहेर काढलं नसतं. आता आपण एक गेम सुरू करणार आहोत. या गेमचं नाव आहे अळी मिळी गुपचिळी. तुम्ही तिघही खूप चांगले ऍक्टर्स आहात हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. पण तुम्ही किती चांगले ऍक्टर आहात हे आज तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पांना प्रूव्ह करून दाखवायचंय. मग चला मैथिलीपासून सुरू. तिन्ही या बहादरांनी सगळी पिक्चरची नावं ओळखून दिली आहेत. नाही सोपं आहे. काय करायचं म्हणजे काय सोनिया, आपण जी मराठी तर्फे तिघांनाही बक्षीस द्यायचंय. एनिवे तुम्ही सगळे आज इथे आलात, आमच्याशी इतक्या गप्पा मारल्यात आणि धमाल केली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. मजा आली.
पण खूप लेट झालाय आता. गुड नाईट म्हणायची वेळ झाली. म्हणजे गोष्ट ऐकायची वेळ झाली. हो, पण गोष्ट म्हणजे मलाच सांगायला पाहिजे, कारण आईचं बीपी हाय झालंय. त्यामुळे आई तर मी कुठेही जाणार नाहीये, मी इथेच बसणार आहे. कारण आता तुमच्या गोष्टी ऐकण्याची सवय मला सुद्धा झाली आहे. कोणती गोष्ट सांगताय? सांगतो ना. बरं का सार्थक, एक माणूस होता. त्याला एक डोंगर चढून जायचं होतं. दिवसा तो जमेल तितका डोंगर चढून गेला, पण रात्री त्याच्याकडे फक्त कंदील होता आणि अख्खा डोंगर तर त्याला दिसेना. काय करावं सुचेना. मग त्याने हातातल्या कंदिलाच्या प्रकाशात जेवढी वाट दिसेल तेवढी चालून जायचं ठरवलं. जेमतेम 2 पावलं दिसायची, पण न थांबता न भीता तो चालत राहिला. पहाट झाली आणि जेव्हा प्रकाश पसरला तेव्हा त्याला असं लक्षात आलं की 2 पावलं करत करत तो जवळपास माथ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कळलं का सार्थक? सार्थक झोपला. नाही, आज आपल्याकडे आलेली मुलं सुद्धा लहानच होती, पण आपल्या कलेचा कंदील दाखवेल तितक्या प्रकाशात पावलं चालत राहिली तर मग एक ना एक दिवस शिखरावर पोहोचतीलच ना. थोडक्यात काय, चालणं सुरू ठेवायचं, थांबायचं नाही. आणि तुम्ही हा कार्यक्रम बघणं थांबवायचं नाही. हो. ज्याचं नाव आहे क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. गुड नाईट.